सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 सप्टेंबर पासून देशभरामध्ये 10 नवीन नियम या ठिकाणी आता लागू होत आहेत। तुमच्या गॅसचे रेट असतील, तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर त्याबद्दल नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या। पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर याबद्दल नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। जर तुम्ही जिओ सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली। तसेच लाईट बिल त्या ठिकाणी आता तुमचं कमी होण्याबद्दल नवीन नियम या ठिकाणी लागू आलेत। बघा, पेट्रोल डिझेल बाबत आनंदाची बातमी। लाडक्या बहिणी तुमच्या घरामध्ये असतील तर त्याबद्दल धक्का देणारी बातमी समोर आली आहे। शेतकरी असाल तर नमो शेतकरी विषयी महत्त्वाची अपडेट आल्या। बघा, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये खाते असणाऱ्या नागरिकांसाठी नवीन नियमावली आली। पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केलेल्या नागरिकांसाठी सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता 1 सप्टेंबर 2025 पासून आता लागू होत आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 1 सप्टेंबर 2025 पासून देशभरात लागू होतील हे 10 नवीन नियम। 140 कोटी जनतेला मोठा फटका बसणार आहे। पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डासंबंधितले नियम असतील, आधार कार्डच्या संदर्भातले नियम असतील, बँक खात्याच्या संदर्भातील नियम असतील, लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील आता काही योजनांमध्ये या ठिकाणी नियम आता बदलून टाकले आहेत। आणि व्हिडिओच्या शेवटी आपण अतिशय महत्त्वाचे 2 ते 3 या ठिकाणी मुख्य घोषणा आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय केले आहेत, जे ऐकून देशातील सर्व महिला आणि पुरुष आता खुश होणार आहेत। वय वर्ष 18 वयावरील सर्वांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 आनंदाच्या बातमी दिल्या आहेत, ज्यामुळे शेतकरी वर्ग असेल, महिला असतील, त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस आता खूप आनंदित होणार आहे। खूप मोठी भेट सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात आली आहे, जी 1 सप्टेंबर 2025 पासून या ठिकाणी आता लागू होत आहे। आता बघा, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे, जी 1 सप्टेंबर पासून आता संपूर्ण देशभरामध्ये लागू होतंय। व्हिडिओमध्ये आता आपण समजून घेऊया की 1 सप्टेंबर पासून जे काय नवीन बदल होणार आहेत तर ते नेमकं काय असणार आहेत, कोणत्या नियमाचा कसा तुम्हाला फटका बसणार आहे, काय काळजी तुम्हाला 1 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहेत, याविषयी डिटेल्स माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून राहायचं आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या 1 तारखेला भरपूर गोष्टींचे दर त्या ठिकाणी बदलत असतात, तुम्हाला सुद्धा चांगलंच माहीत आहे। काही नियमामध्ये बदल होत असतो तर काही गोष्टी महाग होत असतात, काही स्वस्त होत असतात तर काही नियमामध्ये बदल होतो, काही योजना नवीन सुरू होतात। तर 1 सप्टेंबर 2025 पासून देखील प्रचंड गोष्टीमध्ये बदल होतोय आणि ज्याचा परिणाम 140 कोटी जनतेला आता होणार आहे। बघा, आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये 10 बदल झालेत, त्यातले 3 अतिशय महत्त्वाचे बदल आहेत। 3 अतिशय महत्त्वाचे नियम असे आहेत की ज्यामध्ये महिला आणि शेतकरी अतिशय आनंदित होणार आहेत। त्याचबरोबर रेशन कार्ड धारकामध्ये आनंदाची बातमी आहे। बघा, पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील एक आनंदाची बातमी आता सरकारकडून आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला बदल करण्यात येतोय तो म्हणजे ज्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनी आता 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ एकत्र घेतलंय त्यांच्यासाठी महत्त्वाचा बदल आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, त्यांच्यासाठी 2 प्रमुख नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। आता इथून पुढे रेशन धान्य दुकानामध्ये मोफतपणे गहू आणि तांदूळ ते मिळतं, तर इथून पुढे आता अनेकांना हे मिळणार नाही। जवळपास संपूर्ण देशभरामध्ये 80 कोटी लाभार्थी होते, यामधून 25 कोटी लाभार्थी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये वगळणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट या ठिकाणी सांगितल्या। यामध्ये मोफत जे गहू आणि तांदूळ रेशन धान्य दुकानामध्ये मिळतं, यामध्ये फसवणुकीच्या घटना त्या ठिकाणी समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आला आहे। तुम्हाला रेशन धान्य दुकानामधून पावसाळा असल्याने 3 महिन्यांचे एकत्र धान्य आतापर्यंत मिळाले। आता इथून पुढे आता रेशन धान्य दुकानामध्ये मोफत रेशन घेण्यासाठी तुम्हाला परत एकदा नवीन अर्ज भरणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला अपात्र करण्यात येईल, असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मग तो अर्ज तुम्हाला कोणता भरायचा आहे हे तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। त्यानंतर पुढची एक आनंदाची बातमी रेशन कार्डाबद्दल आली आहे, ती म्हणजे गहू आणि तांदूळ जे तुम्हाला दुकानामध्ये मोफतपणे घ्यायला त्या ठिकाणी आता तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफतपणे घ्यायला तुम्हाला रांगेमध्ये उभारण्याचा त्रास होता,
तर तो कायमचा संपणार आहे। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कालच एक मीटिंग घेऊन याबद्दल महत्त्वाची ऑर्डर अन्न पुरवठा विभागाला या ठिकाणी दिल्या। यामध्ये आता इथून पुढे तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशन धान्य दुकानामध्ये आता रांगेत उभा राहून जाण्याची तुम्हाला त्यासाठी गरज नाही। तुम्ही ही बातमी कदाचित आधी पण ऐकली असणार, परंतु काल याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बैठक घेतल्या आणि त्यामध्ये त्यांनी आता सांगितलंय की आता या तारखेपासून तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरपोच सेवा आता सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना घरपोच गहू आणि तांदूळ तुम्हाला आता दिलं जाणार आहे। यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी आता त्यासाठी एक अर्ज भरायचा आहे। ही पहिल्या आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। बघा, पहिल्या आनंदाची बातमी आहे। रेशन धारकांसाठी कोणता अर्ज भरायचा आहे हे नक्की तुम्ही बघायचं आहे। फसवणुकीच्या घटना वाढल्याने अनेक रेशन धारकांचे आता त्या ठिकाणी धान्य बंद करण्यात येणार आहे असं सरकारनं सांगितलंय। आता बघा, अनेक रेशन धारकांचं धान्य बंद करण्याच्या सूचना देखील सरकारच्या माध्यमातून अन्न पुरवठा विभागाला देण्यात आलेत। तसेच एक आनंदाची बातमी ही आहे की तुम्हाला रेशन धान्य घरपोच सेवा सरकार देणार आहे, परंतु तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला घरपोच आता त्या ठिकाणी अन्नधान्य रेशन धान्य दुकानामधून मोफत मिळणार आहे। कोणती कागदपत्र आहेत तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु त्याआधी महत्त्वाचा एक बदल होतोय, तो म्हणजे 1 सप्टेंबर पासून होतोय। तो म्हणजे तुमच्या घरामध्ये 100% सगळ्याकडे आता त्या ठिकाणी सिम कार्ड आता आहे, ते म्हणजे जिओ सिम कार्ड। आता मोबाईल वापरत असाल तर हा नियम तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुमचं आता त्या ठिकाणी सिम कार्ड त्या ठिकाणी ब्लॉक होऊ शकतं, कार्ड बंद देखील होऊ शकतं। ज्यामध्ये 2 वर्ष तुम्ही जर सिम कार्ड आहे तर तुमचं 2 वर्षाच्या आधीचं सिम कार्ड आहे तर तुमचा नंबर जो आहे तर तो बंद होऊ शकतो आणि हा नियम 1 सप्टेंबर पासून लागू होतोय। ट्राय टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे भारताची, तर त्या संस्थेमार्फत आता हे नियम या ठिकाणी लागू होणार आहेत। खूप मोठ्या नियमामध्ये बदल होतोय, ज्याच्या माध्यमातून असं काय नियम त्या ठिकाणी असणार आहे की जर तुम्ही तुमचा मोबाईल जर टेलिमार्केटिंग म्हणजे कुठलीही गोष्ट विकण्यासाठी जर करत असाल तर तुम्हाला मोबाईल नंबर 2 वर्षासाठी त्या ठिकाणी कायमचा बंद आता होऊ शकतो। आणि खास करून हे कंपन्यांसाठी आहे, ज्या कंपन्या पार्सल नंबरवरून तुम्हाला कॉल करतात। एखादा इन्शुरन्स प्लॅन घ्या, एखादा विमा घ्या, एखादी स्कीम घ्या, एखादी वस्तू घ्या, तर पर्सनल नंबरवरून हे कॉल त्या ठिकाणी ब्लॉक होणार आहेत आता। तर यामुळेच नक्कीच यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे। आता यावर तुम्ही असे कॉल जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही आता बघा 19-0-91-909 या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून याची तक्रार आता करू शकता। पुढचा बदल करण्यात आलाय तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता ऐकल्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बघा। पुढचा नियम ऐकण्याआधी रेशन कार्डाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे आनंदाचा शिधा तुम्हाला 1 सप्टेंबर पासून आता वाटप करण्यात येतोय। गणपतीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा 1 सप्टेंबर पासून आता तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून एक पॅकेट तुम्हाला वाटप करण्यात येते। 100 रुपये किमतीला तुम्हाला, ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर तेलाचा समावेश आहे। याचं वाटप 1 सप्टेंबर पासून ते 15 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी चालणार आहे। जवळपास 1,56,251 कोटी रुपयांची तरतूद आता केंद्र सरकारने केल्या। आनंदाचा शिधा गणपती महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तर 15 सप्टेंबर पर्यंत तुमच्याकडे जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तात्काळ तुम्ही आनंदाचा शिधा त्या ठिकाणी घ्यायचा आहे। हा लाभ कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे, पण तत्पूर्वी शेतकऱ्यांसाठी आता 2 महत्त्वाच्या गुड न्यूज काय आलेत बघा। आता बघा, शेतकऱ्यांसाठी 2 त्या ठिकाणी गुड न्यूज आलेत। पुढच्या महिन्यामध्ये आता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अदा करण्यासाठी शासनाने आता निर्णय घेतला आहे। तो आता वितरित करण्यात येणार आहे, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे आता त्या ठिकाणी पैशांचं त्या ठिकाणी वाटप होणार आहे। कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी जर तुमच्या घरामध्ये गाय असेल, दूध व्यावसायिक जर तुम्ही असाल, शेतकरी असून तुम्ही जर दूध व्यवसाय करत असाल तर दुधाचा व्यवसाय तुम्ही करत असाल, दुभत्या गायी म्हशी तुमच्याकडे असतील तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, सप्टेंबरमध्ये तुम्हाला आता अनुदान मिळणार आहे। पण तत्पूर्वी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येते, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी डबल महत्त्वाची पण बातमी आहे।
पण तत्पूर्वी तुमच्या घरामध्ये जर 12वीमध्ये कोण शिकत असेल किंवा डिग्री कोण घेत असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्हाला प्रति महिना 10 ते 12,000 रुपये यापैकी तुमच्या शिक्षणानुसार जे काय असेल तर ते तुम्हाला आता मानधन राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येतंय। आधार कार्डच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता जो बदलायचा असेल तर तुमचे कागदपत्र अपलोड करायचे असेल तर लवकर अपडेट करायचं आहे। 14 सप्टेंबर पूर्वी करून घ्या, अन्यथा तुम्हाला 14 सप्टेंबर नंतर पैसे द्यावे लागणार आहेत। 14 सप्टेंबर पर्यंत हे जे काही गोष्टी आहेत आधार कार्डवरच्या नाव जन्मतारीख अपडेट करायचं असेल तर तुम्हाला 1 रुपया पण न घेता तुमचा आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकता, तुमचा ॲड्रेस देखील अपडेट करू शकता। शेतकऱ्यांसाठी आता बघा अतिशय महत्त्वाची दुसरी बातमी आल्या, पण तत्पूर्वी लाडकी बहीण योजना ज्याचा बघा आता 14 ऑगस्टचा जो हप्ता आहे तर तो आता आलेला आहे, त्यांच्यासाठी शुभेच्छा। पण ज्यांना आला नाही त्यांना सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे। पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील एक खुश खबर आली आहे बघा, पण आता शेतकऱ्यांसाठी जो काय बदल होतोय तर तो म्हणजे सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफ करण्याच्या तयारीत आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफी आता सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे सरकारच्या एका मंत्र्यांनी म्हणलंय। अब्दुल सत्तार हे कर्जमाफीबद्दल आम्ही सरकारकडे विनंती केली आहे, केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार आता वाटाघाटी करून 3 लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतं। आता याची माहिती सरकार आता गोळा करू लागले आणि लवकरच याचा सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांच्या अगदी कामाचं त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी लावण्यात येतोय की तुमचं आता कर्ज 3 लाख रुपयेपर्यंत आता या ठिकाणी माफ होऊ शकतं। आता बघा कर्जमाफीबद्दल तर तुम्हाला गुड न्यूज या ठिकाणी मिळू शकते, पण तत्पूर्वी तुम्ही जर दूध व्यवसाय करत असाल तर 30 सप्टेंबर त्या ठिकाणी पर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणी पुढचा 1 महिना आहे तर त्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत अनुदान मिळणार आहे। जे 5 रुपये प्रति लिटर तुम्हाला अनुदान होतं यासाठी पशुधन टॅनिंग करणं त्याचबरोबर माहिती भरणं सक्तीचं केलंय। पहिल्या टप्प्यातील अनुदानासाठी त्या ठिकाणी बघा 20,000 दूध उत्पादक वंचित राहिलेले होते, आता दूध उत्पादकाला त्या ठिकाणी 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी मिळणं शक्यता या ठिकाणी वाढल्या। पेट्रोल डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला पूर्ण संशोधन करत असतात, याचे रेट सुद्धा बदलत आहेत, यावर संशोधन करून त्याचे भाव नक्की तुम्हाला वाढवत असतात। पण 2 महिन्यापूर्वी जे कमर्शियल गॅस होता तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रेटमध्ये आपल्याला कमी या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच आपण देखील आशावादी राहूया की पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत देखील नक्कीच आपल्याला काहीतरी गुड न्यूज आता ऐकायला मिळू शकते। आता आनंदाचा शिधा आता रेशन कार्डावरती तुम्हाला मिळण्यासाठी रेशन धान्य दुकानामध्ये 100 रुपये किमतीमध्ये गणपतीनिमित्त हा आनंदाचा निधी तुम्हाला आता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळू शकेल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ जे घरपोच सेवा तुम्हाला सरकार देणार आहे तर त्याचा अर्ज 15 सप्टेंबरपासून सुटण्याची शक्यता वर्तवल्या, कारण सरकारने घरपोच सेवा त्या ठिकाणी नागरिकांना गहू आणि तांदळाची देण्याचं ठरवलंय। त्यानंतर नमो शेतकरी योजना कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ पहिल्यांदा वितरित होत असतो तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड जिल्हा त्या ठिकाणी बुलढाणा, अकोला, परभणी, जालना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर अशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमोचा 7वा हप्ता या ठिकाणी वितरण करण्याची शक्यता आहे। अशा प्रकारचे मोठमोठे बदल 1 सप्टेंबरपासून आता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या। महागाईपासून त्या ठिकाणी तुम्ही वाचता येऊ शकतं। तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।